राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होताच दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणं कठीण झालं असताना शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. हा केवळ आर्थिक दिलासा नसून ते शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनाच्या बैठकीमध्ये दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचं घोषित केलं होतं. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणं अशक्य झालंय आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळलेली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत 210 कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध झालेला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 24 फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतनवाढीचा हप्ता जमा होताच नाराजीचे ढग दूर झालेत आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला. दिलेला शब्द पाळला अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानलेत.